नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती फार्मासिस्ट ऑफिसर बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, द सिम्बॉल RX इन प्रिस्क्रिप्शन्स मीन्स। बघा, RX बघा अशा प्रकारचा एक सिम्बॉल आहे। बघा, याचा या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे। द सिम्बॉल RX इन प्रिस्क्रिप्शन्स मीन्स टेक दिस। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द नॉर्मल बॉडी टेम्परेचर इज। बघा, सामान्यपणे बघा माणसाच्या शरीराचे तापमान हे खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील 37 सेल्सिअस। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द युनिट ऑफ इन्सुलिन इज मेजर्ड इन। बघा, इन्सुलिन हे खालीलपैकी कोणत्या एककामध्ये या ठिकाणी मोजले जाते? द युनिट ऑफ इन्सुलिन। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी आहे IU इंटरनॅशनल युनिट्स। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा पहा, विटॅमिन डी इज ऑल्सो कॉल्ड। बघा, विटॅमिन डी ला बघा खालीलपैकी काय म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, विटॅमिन डी इज ऑल्सो कॉल्ड। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी राहील कॅल्सिफेरॉल। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ORS इज मेनली युज्ड इन। बघा, ORS बघा खालीलपैकी कशामध्ये प्रामुख्याने वापरतात? बघा, सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल। ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ORS इज युज्ड इज मेनली डायरिया। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, विच इज अन एक्झाम्पल ऑफ अँटीबायोटिक। बघा, या ठिकाणी बघा 4 औषध आहेत। या ठिकाणी आपला अँटीबायोटिक औषध ओळखायचं आहे। विच इज अन अँटीबायोटिक एक्झाम्पल। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी अमॉक्झिलिन इज अ एक्झाम्पल ऑफ अँटीबायोटिक्स ड्रग्स। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, द रेड क्रॉस सिम्बॉल्स इज युज्ड फॉर। बघा, सर्वांनी बघा योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। द रेड क्रॉस सिम्बॉल्स इज युज्ड फॉर। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील हॉस्पिटल्स अँड फार्मा। बघा, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, विच डोसेस फॉर्म इज अप्लाइड टू द स्किन। बघा, सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल। विच डोसेस फॉर्म इज अप्लाइड टू द स्किन। बघा, स्किनवर बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं औषध या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लावले जाते? बघा, ऑइंटमेंट। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 पहा, विच मिनरल्स इज इम्पॉर्टंट फॉर मेकिंग हिमोग्लोबिन। हिमोग्लोबिनच्या बघा निर्मितीसाठी खालीलपैकी कोणतं खनिज द्रव्य हे खूप महत्त्वाचे असते? बघा, सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आयरन। बघा, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ एनाल्जिक्स पेन रिलीवर। बघा, एनाल्जिक्स ड्रग आपल्याला ओळखायचा आहे, पेन रिलीवर। त्याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 पॅरासिटामॉल इज अ एनाल्जिक्स पेन रिलीवर टॅबलेट। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER बघा फार्मासिस्ट ऑफिसर बघा या पदासाठी लागणारे बघा 8000 बघा प्रश्नाचं आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा टेक्निकल प्रश्न असतील, नॉन टेक्निकल प्रश्न असतील, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याकडे बघा DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा सर्व या ठिकाणी सिलेबस कव्हर केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा जर कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जाईल। याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द अँटीडोट फॉर मॉर्फिन पॉयझनिंग। बघा, सर्वांनी बघा विद्यार्थी मित्रांनो उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा। द अँटीडोट फॉर मॉर्फिन पॉयझनिंग।
बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी राहील विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, विच ऑर्गन मेनली एक्सप्रेस ड्रग्स, विच ऑर्गन मेनली एक्सप्रेस ड्रग्स। बघा याचं योग्य उत्तर काय राहील विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी किडनी, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 13 पहा, द फादर ऑफ मॉडर्न फार्मसी इन इंडिया। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, द फादर ऑफ मॉडर्न फार्मसी इन इंडिया। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील महादेवा लाल। बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 14 पहा, द नॉर्मल पल्स रेट इन अडल्ट्स। बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मल पल्स रेट इन अडल्ट्स। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, द व्हॅक्सिन इज युज्ड फॉर। बघा व्हॅक्सिन बघा याचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणासाठी व्हॅक्सिनचा उपयोग हा केला जातो, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, क्युअर, सर्जरी। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी प्रिव्हेन्शन, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, द मेन स्टोरेज टेम्परेचर फॉर व्हॅक्सिन। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, द मेन स्टोरेज टेम्परेचर फॉर व्हॅक्सिन। सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे, 2 ते 8 सेल्सिअस या ठिकाणी मेन टेम्परेचर, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, विच विटॅमिन्स प्रिव्हेंट्स रिकेट्स। बघा या ठिकाणी याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, विच विटॅमिन्स प्रिव्हेंट रिकेट्स। तर याचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी विटॅमिन डी, ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, पेनिसिलियन वॉज डिस्कवर्ड बाय। बघा पेनिसिलियमचा बघा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने बघा पेनिसिलियमचा शोध हा लावला होता। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बी राहील, अलेक्झांडर फ्लेमिंग डिस्कवर्ड बाय पेनिसिलियम, ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, विच ड्रग्स इज युज्ड टू रिड्यूस फीवर। बघा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच ड्रग्स इज युज्ड टू रिड्यूस फीवर। सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे। तर बघा अँटीपायरेटिक ड्रग्स, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, द कॉमन सॉल्ट्स इज युज्ड इन ORS। बघा ORS मधलं विद्यार्थी मित्रांनो बघा साल्ट, द कॉमन सॉल्ट युज्ड इन ORS। ORS मधलं बघा साल्ट हे खालीलपैकी कोणतं असतं, सोडियम क्लोराईड, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 21 पहा, विच ऑर्गन्स इज कॉल्ड द पॉवर हाऊस ऑफ द सेल। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, विच ऑर्गन्स इज कॉल्ड द पॉवर हाऊस ऑफ द सेल। बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर मायटोकॉन्ड्रिया, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, हिमोग्लोबिन कॅरीज। बघा हिमोग्लोबिन बघा हे खालीलपैकी कशाचं वहन हे करीत असते, हिमोग्लोबिन कॅरीज, हिमोग्लोबिन बघा खालीलपैकी कशाचं वहन हे करीत असते। तर हिमोग्लोबिन विद्यार्थी प्रामुख्याने ऑक्सिजनच्या या ठिकाणी वहन हे करीत असते, ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, द नॉर्मल ब्लड प्रेशर इज अराउंड। बघा सामान्यपणे बघा ब्लड प्रेशर खालीलपैकी किती असतो, द नॉर्मल ब्लड प्रेशर इज अराउंड। सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, द फर्स्ट एड फॉर बर्न्स। बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, द फर्स्ट एड फॉर बर्न्स। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील विद्यार्थी मित्रांनो, अप्लाय आईस कूल वॉटर, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, द ड्रग्स इज युज्ड इन मलेरिया। बघा मलेरिया रोगामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे ड्रग बघा प्रामुख्याने वापरले जाते, द ड्रग्स इज युज्ड इन मलेरिया। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 क्लोरोक्विन, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, द युनिव्हर्सल अँटीडोट इज मिक्सचर ऑफ। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, द युनिव्हर्सल अँटीडोट फॉर मिक्सचर ऑफ। बघा याचं उत्तर काय राहील, चारकोल प्लस मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस टॅनिक ॲसिड, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, विच ग्लँड्स सिक्रेट्स इन्सुलिन। विच ग्लँड सिक्रेट्स इन्सुलिन। तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी पॅनक्रियाज, दिस ग्लँड सिक्रेट्स इन्सुलिन, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
विषय क्रमांक पुढचा बघा ड्रग डोसेस फॉर चिल्ड्रन्स इज ऑफ्टन कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, ड्रग डोसेस फॉर चिल्ड्रन्स इज ऑफ्टन कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस. बघा लहान मुलांचे बघा औषधाचं बघा विद्यार्थी मित्रांनो हे खालीलपैकी कोणत्या बेसिसवर या ठिकाणी आधारित असते. बघा लहान मुलांची डोस. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी आहे एज अँड वेट. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा द मेडिकल टर्म हाय ब्लड प्रेशर. बघा हाय ब्लड प्रेशरला बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारची मेडिकलची टर्म आहे. हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा द फार्मासिस्ट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, द फार्मासिस्ट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील डिस्पेन्सिंग फॉर मेडिसिन सेफली. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच शेड्यूल ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट्स डील्स विथ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, विच शेड्यूल्स ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट्स डील्स विथ गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस GMP. बघा GMP विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक शेड्यूल एम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा द अँटीडोट फॉर ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग. बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, द अँटीडोट फॉर ऑर्गॅनोफॉस्फरस इज अ पॉयझनिंग. ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील ॲट्रोपाइन. ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा द हाफ लाईफ ऑफ ड्रग्स डिपेंड्स मेनली ऑन. हाफ लाईफ ऑफ अ ड्रग्स डिपेंड्स मेनली ऑन. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील व्हॅल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड क्लिअरन्स. ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रो ड्रग्ज. बघा या ठिकाणी बघा 4 ड्रग्ज आहेत. द विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रो ड्रग्ज. बघा प्रो ड्रग या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रो ड्रगचं या ठिकाणी एक्झाम्पल आहे. विषय क्रमांक पुढचा बघा रॅन्टिडाइन बिलॉंग्स विच ऑफ द क्लास ऑफ द ड्रग्ज. बघा रॅन्टिडाइन बघा अशा प्रकारचं एक औषध आहे बिलॉंग्स टू द विच ऑफ द क्लास ऑफ द ड्रग्ज. बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये हे औषध येते. तर H2 रिसेप्टर अँटागोनिस्ट. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा EDTA इज युज्ड ॲज अँटीडोट इन पॉयझनिंग. बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, EDTA इज युज्ड ॲज अँटीडोट इन पॉयझनिंग. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक लीड. ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा द बायो ॲबिलिटी इज हायेस्ट इन. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बायो ॲबिलिटी इज हायेस्ट इन. बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक IV रूट्स. ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच विटॅमिन डिफिशियन्सी कॉजेस नाईट ब्लाइंडनेस. बघा कोणत्या एका जीवनसत्वाच्या बघा या ठिकाणी अभावामुळे बघा रात आंधळेपणा हा होत असतो. रात आंधळेपणा विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन Aच्या या ठिकाणी अभावी होणारा तो रोग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा सिप्रोफ्लेक्झिन बिलॉंग्स टू विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप. बघा सिप्रोफ्लेक्झिन. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी बी राहील. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा विच इज नॉट अन ॲडवर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड. बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, विच इज नॉट अन ॲडवर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी आहे हायपोटेन्शन. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा ड्रग्स युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस बट कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो डी राहील. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा द प्रायमरी साईट ऑफ ड्रग मेटाबॉलिझम इज. बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, प्रायमरली साईट ऑफ ड्रग मेटाबॉलिझम इज. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी लिव्हर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक द pH ऑफ द ब्लड इज अ नॉर्मली. बघा सामान्यपणे रक्ताचा pH खालीलपैकी किती असतो, तर ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी
7 पॉईंट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच ड्रग्स इज युज्ड इन एनाफेलेटिक शॉक. विच ड्रग्स इज युज्ड इन एनाफेलेटिक शॉक. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1 राहील. ॲड्रेनालिन ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच इज अ लूप ड्युरेटिक. विच इज अ लूप ड्युरेटिक. तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर काय असेल तर सर्वांनी बघा कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी बघा व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.